मग ते तुम्ही बरेचसेच मी आता बघतो समाजात माझ्याकडे येतात, कोणी भोंदूबाबा करतो, कोणी देवधर्म करतात, कोणी अजून काय काय करतं, कोणी बकरं कापतं, कोणी कोंबडं कापतं, बरोबर. अजून काही कुठं कुठं देव आहेत बघा, तिथं जाऊन त्या पीर वगैरे म्हणतो ना त्याला, गाठी मारून येतात. म्हणजे माझ्याकडे आलेले अनुभव सांगतो मी, काय त्याच्यावर टीका टिप्पणी नाही करत, हे सगळं करतात. परंतु मेंदूत जे बदल झाले तर त्यानं तुम्ही काय म्हणतात धागा दोरा बांधून त्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही, त्यानं काहीच फरक पडणार नाही. धागा दोऱ्यानं कोंबडं कापून कशानच नाही. जर आपल्या आतमध्ये प्रॉब्लेम आहे तर आपल्याला काय करावं लागेल, आतलाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागेल, बरोबर ना. आणि हे कुणाच्या हातात आहे, आतला प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं आपल्या स्वतःच्या हातात आहे, दुसऱ्या कुणाच्या हातात नाही. दुसरं कुणाच्याच हातात नाही, तुमच्या बायकोच्या हातात नाही, मुलाच्या हातात नाही, तुमच्या हातात आहे. म्हणजे काय, म्हणजे जर एखादी सवय लागलेली आहे, आता आपल्याला व्यसनाची सवय लागली तर मग आपण हे व्यसन सोडू शकत नाही का आता, हे आयुष्यभरासाठी किंवा आपण मरेपर्यंत असंच राहणार आहे का, राहणार आहे का असंच, नाही राहणार. राहणार आहे की नाही, नाही राहत की राहतंय. तुम्ही जर प्रयत्न नाही केला तर असंच राहणार मरोपर्यंत, तुम्ही त्याच्यातच मरून जाणार व्यसनात, कळलं का. जर तुम्ही स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न नाही केला, व्यसन सोडण्याचा प्रयत्न नाही केला, तर व्यसनाला सोडण्याचा, व्यसन नाही, व्यसनाला सोडण्याचा प्रयत्न जर नाही केला, ती सवय थांबवण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला नाही, तर मग एक दिवस आपण त्याच्यातच जाऊ, आपला अंत आपला शेवट त्याच्यातच होणार. आणि म्हणून मग जर ते सगळं घडलंय तर त्याला बदलवता पण येतं, बदलवता येतं. म्हणूनच त्याला आपण म्हणतो न्यूरोप्लॅस्टिसिटी. काय म्हणतो त्याला, न्यूरोप्लॅस्टिसिटी. न्यूरो म्हणजे काय म्हणलं तुम्हाला, मेंदू, आणि प्लॅस्टिसिटी म्हणजे लवचिकता, लवचिक असणारा भाग. म्हणजे आतमध्ये ज्या काही न्यूरॉन्स आहेत त्याला प्रत्येक गोष्ट नवीन नवीन शिकू शकतात. आतल्या जे न्यूरॉन्स आहेत, ज्या पेशी आहेत, त्या प्रत्येक पेशी परत नवीन गोष्टी शिकू शकतात, नवीन गोष्टी प्लॅस्टिसिटी तयार होऊ शकतात. म्हणून त्याला म्हणतो आपण न्यूरोप्लॅस्टिसिटी. आता हे जे चित्र दाखवलंय, हे चित्र दाखवण्या पाठीमागे काय काम आहे माहिती आहे का तुम्हाला, हे डेट आहेत बरं का. हा, याला वेगवेगळी नाव आहे, ती काय तर तुम्हाला नावं सांगत बसत नाही किंवा ती सांगण्याची तर आवश्यकता आहे, त्याचं काय आपल्याला देणं घेणं. म्हणजे तयार कसं होतं, एक न्यूरॉन्स आहे मध्ये, समजा एक न्यूरॉन्स पहिल्यांदा तयार झालेले आहे, बरोबर. हे न्यूरॉन्स आहे, आणि न्यूरॉनचे सगळे काय आहेत, वेगवेगळे न्यूरॉन बाहेर चाललेत, म्हणजे वेगवेगळे जाळे तयार झालेत. मग हे अशा पद्धतीने जाळे एकमेकाचं तयार होतात. आणि तसं स्ट्रक्चर व्यसनामध्ये सतत सतत एक गोष्ट केल्यामुळे तशी तयार होते, कुठल्याही गोष्टीत. मग याला बदलता येतं का, बदलता येत, बदलता येतं म्हणजे काय, नवीन सवयी लावता येतात, नवीन मेंदूला गोष्टी शिकवता येतात, नवीन गोष्टी शिकवता येतात, नवीन सवयी सुद्धा आपल्याला काय करतात, शिकता येतात, आहे का नाही. आणि मग बदल होतो, आणि तोच बदल आपल्या न्यूरोप्लॅस्टिसिटीच्या माध्यमातून आपल्यावर करायचा. आणि म्हणून आपल्याला मग काय शिकायचं आहे, पॉज, आपल्याला ब्रेक घ्यायचा आहे. कशाचा, व्यसनामध्ये आपल्याला ब्रेक शिकायचा, एक पॉज शिकायचा आहे, तो थांबा शिकायचा, सॉरी थांबा शिकायचा. तो जर पॉज आणि थांबा जर शिकलो तर आपला जो पीएफसी आहे, प्री फ्रंटल कॉर्टेक्स, तो पुढे येऊन काय करतो, काम करायला लागतो. पीएफसी काय करतो, पुढे येऊन काम करायला लागतो. मग त्याला कसं आणायचं काम करायला, ते सुद्धा तुमच्या हातात आहे. आणि म्हणून मग तुम्हाला पहिल्यांदा नवीन काय सांगितलं मी, वेळापत्रक. मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतःचं वेळापत्रक स्वतः तयार करायला हवं. मी सांगण्यापेक्षा तुमचं स्वतःचं वेळापत्रक कोणी तयार केलं पाहिजे, तुम्ही. कारण इथं तुमच्यासाठी आलाय, इथं पैसे देऊन तुम्ही आलाय, आणि इथं मी शिकवायला तुमच्याकडे पैसे घेऊनच बसलो आहे का नाही, का फुकट बसलोय मी, नाही ना. मलाही तुम्ही पैसे दिलेत म्हणून मी माझं काम करतोय, पण तुमच्या जे घरचे कष्टानं पैसे भरतात त्याचा काहीतरी बाहेर तुम्हाला उपयोग फायदा झाला पाहिजे का नको, काय तर त्याचं चांगलं कल्याण तुमचं झालं पाहिजे का नको, का फक्त येणार टाइमपास करणार आणि तुम्ही निघून जाणार असं झालं पाहिजे, नाही ना. मेंदूत तुमच्या बदल व्हायला हवा, झाला पाहिजे. मग ते कोण करणार, मी लेक्चर देतो, लय भारी वाटते तुम्हाला, काय वाटतं, साध्या सिंपल गावठी भाषेत बोलतो, चांगलं वाटतं तुम्हाला, नुसतं ऐकायला बरं वाटून उपयोग नाही. आणि मग हे ऐकल्यामुळे तुम्हाला काय झालं माहिती आहे का, बरेच लोक म्हणतात आता मला कळलं, आता मला समजला, आता समजलं, आता काय करायचंय काय नाही. काय समजलं तुम्हाला, नाही काय कळलं तुम्हाला, फक्त सांगितलेलं लय भारी, असा मेंदू असतो तसा असतो असं एवढंच वाटलं, पण प्रत्यक्षात मात्र आपण झिरो, प्रत्यक्षात मात्र आपण झिरो असतो.
दुसऱ्या नवीन पिक्चरची स्टोरी सांगणं आणि आपण जाऊन पिक्चर बघणं यात फरक आहे का नाही? का नाही आहे फरक? दुसऱ्यानं शेतीविषयी सांगणं नुसतं आणि आपण प्रत्यक्षात जाऊन शेती करणं, जमीन आसमानचा फरक आहे. मग त्यासाठी आता आपल्याला काय करावं लागेल? मनाची मशागत करावी लागेल, मेंदूची मशागत करावी लागेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतील? आपल्या स्वतःवरती संस्कार लावावे लागतील. आपल्या स्वतःवरती काय करावं लागतील? संस्कार काय करावं लागतील? म्हणजे संस्कार लावलं म्हणजे काय? तर त्याला तुम्हाला पहिल्यांदा तुमचं स्वतःचं वेळापत्रक असणं गरजेचं आहे. मला 6:30ला उठायचं आहे तर मी उठणार, हे स्वतःला रात्री झोपताना 2 वेळा सांगा, 3 वेळा सांगा, नाही मला उठायचं आहे. आठवण करून द्या, स्मरणात ठेवा तुमच्या की नाही मला उद्या सकाळी उठायचं. आळस वाटला ना तरी सुद्धा मला उठायचं, आळस वाटला तरी मला सकाळी काय करायचं आहे? उठायचं आहे. येऊ दे, आळस वाटतोय ना, काही होऊ दे, काय इथं आभाळ कोसळणार नाही. आणि मला व्यायाम इथं काय करायचं? योगा करायचा आहे किंवा कवायत करायचे आहे किंवा सूर्य काय म्हणतो आपण, सूर्य नमस्कार करायचा आहे, ऐक ना, ह्या गोष्टी करा. किंवा कुणाला जिमची आवड आहे त्यानं जिम करायची आहे, त्यानं जिम करा. असं नाही की त्यानं तीच केलं पाहिजे, तुमच्याच पण सर्वसाधारण सगळ्यांच्यात मिळून एकदा तुम्ही कवायत करा, वरवरचा योगा करा. आणि वरवरचा योगा झाल्यानंतर मग तुमचे जिम करा. लगेच जिमच्या नादाला पहिल्यांदा स्वतःचं शरीर काय करा? तयार करा व्यायामासाठी. एक नाही नाही उठतोय लगेच येतो गणेश आणि जोरात डायरेक्ट मारायला चालू करतो, बैठायला झाला माझा व्यायाम. हा बरोबर आहे ना, पहिला वॉर्मअप झाला पाहिजे. त्याच्यानंतर मग तुम्हाला जे करायचंय ते करा. कुणाला फिरायचंय त्यानं चक्कर मारा, मोर खाली 4-5 राऊंड मारला तर पायरीवरनं चालणं किती चांगला व्यायाम होतो, चालण्याचा होतो ना. 100 किंवा 1000 स्टेप चाला. तुम्ही स्वतःला ठरवा, नाही मी आज एवढा आहे ना एवढं चालतो बाबा, उद्या जरा वाढवतो, आठवड्यानं जरा वाढवतो. बरोबर आहे. ज्याला जिमची सवय त्यानं सकाळी संध्याकाळी जिमची सवय लावा. ज्याला वाचनाची आवड आहे त्यानं वाचनाची दुपारची आवड लावा. जेव्हा सेशनचा मोकळा वेळ असतो त्या मोकळ्या वेळेत वाचा, किंवा रात्री झोप लागत नाही म्हणताय ना, तुमच्या बेडवर बसून तुम्ही वाचायला लागा. 10-15 मिनिटं वाचलं पाहिजे. एक रोज पाठ वाचायला चालू करा, एक अध्याय वाचायला चालू करा. मी म्हणत नाही एकदम सगळं पुस्तक, एक अध्याय, आणि त्याच्यावर चिंतन मनन करा. किंवा तुम्ही स्वतःविषयी डायरी लिहा त्या झोप येत नाही त्या 10-15 मिनिटात, की काय होतंय, कसं होतंय, कशा पद्धतीनं घडतंय, हे लिहिलं पाहिजे. तुमच्या स्वतःलाच जो अनुभव येतोय तो तुमच्या नोंदमध्ये पाहिजे, लिहिला पाहिजे. काय केलं पाहिजे? आणि मग तुम्ही ते रेग्युलर जेव्हा तुमचं हे टाइम टेबल बसवताय हे सतत 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 करत राहताय, सतत काय म्हटलं सातत्य ठेवताय, तेव्हा नवीन न्यूरोप्लॅस्टिसिटी तयार व्हायला तयार होते. नवीन न्यूरॉन्स नवीन शिकायला काय करतात? सुरुवात होतात. आणि मग जो व्यसनाचा जो हा मजबूत मार्ग बनलेला आहे, समजा हा मार्ग आहे व्यसनाचा एक, हा काय व्यसनाचा मजबूत मार्ग आहे, हा परत काय होईल? कमजोर व्हायला चालू होईल. असं काय होईल? कमजोर होईल. आणि नवीन गोष्टींचा, नवीन सवयींचा ह्याचा मार्ग काय होईल? मजबूत व्हायला चालू होईल. मग हा कधी होणार आहे? उद्या लगेच, परवा लगेच, महिन्यात, 2 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षभरात? कधी होणार हा मार्ग मजबूत? आता जे तुम्हाला शिकवलंय तर त्या क्रेविंग राहणारच, जाणार नाही. पिण्याची इच्छा 3 महिन्यानंतर सुद्धा होणारच. 3 महिने, 6 महिन्यात होऊ शकतं, आहे का नाही? मग हा मार्ग मजबूत बनवण्यासाठी काय करावं लागतं? प्रॅक्टिस, सातत्य ठेवावं लागतं. काय ठेवावं लागतं? जुना मार्ग लगेच कमजोर होत नसतो, जुना मार्ग. म्हणून तुम्हाला मी सगळं शिकवलंय, व्यसनमुक्ती ठेवलं जातं, सगळं केलं जातं, आणि बाहेर गेल्यावर काय होतं? मग स्लिप होतो ना, आपण स्लिप, परत दारूच्या आहारी जातो, परत आपण जे व्यसन करतोय त्या व्यसनाचे आपण काय करतो? परत आहारी जातो, परत आपण स्लिप व्हायला सुरुवात होतो. का होतं? तर आपल्याकडं एक शस्त्र नाही की त्याला ठेवायचं कसं, हा मजबूत मार्ग बनवायचा कसा. आणि मग रिअलमध्ये न्यूरोप्लॅस्टिसिटी आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं कशी बनवायची, की जेणेकरून मला पॉज तयार होईल. माझा काय तयार होईल? पॉज. माझा काय तयार होईल? थांबा तयार होईल. हा कसा करायचा हे आता आपल्याला यापुढे काय करायचं? शिकायचं. आणि मग तुमची न्यूरोप्लॅस्टिसिटी होणार. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा वेळापत्रक, मेडिटेशन, मी आता जे सांगणार आहे ते सगळं तुम्हाला करावं लागणार आहे. बरोबर आहे. मग काय होतं?
जेव्हा भावनिक मेंदू येतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलंय सेन्सेशन, आपलं ACTB मॉडेल जे काल शिकवत होतं, आपलं अर्ध राहिलं होतं, फक्त वरवरची माहिती दिली आणि ती काय झालं, राहून गेली. हे समजलं का तुम्हाला मार्गाचं न्यूरोप्लास्टिसिटीचं? थोडक्यात आहे, जास्त काय आपल्याला सांगत बसायची गरज नाही, लवकर नाही, आणि आपल्याला प्रॅक्टिसवर जास्त भर द्यायचा आहे. कशावर भर द्यायचा आहे? प्रॅक्टिस. अवेअरनेस, बरोबर ना? हे कसं तयार होतात हे बघायचं काय. आणि मग तेच मी तुम्हाला सांगत असतोय, बॉडी स्कॅन वगैरे जे आपण शिकवतो, MBT शिकवतो, ते ह्याच्यासाठी शिकवतो. पहिला आहे काय, सेन्सेशन म्हणजे काय, संवेदना येते. आणि पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला ट्रिगर होतो किंवा किंवा काय होतं तुम्हाला, अजून क्रेविंग्स, जेव्हा ट्रिगर किंवा क्रेविंग होतात तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा शरीर सांगतं, तुमचं शरीर तुम्हाला सांगतंय बरं का पहिल्यांदा, दुसरं कुणी नाही काय सांगत तुम्हाला. मी नाही सांगू शकत ते तुमच्यात काय चाललंय ते, किंवा हे किती खास मित्र असलेत नवरा बायको तरी नाही सांगू शकत. तुम्हीच तुमचं स्वतःचं सांगू शकता, मी माझंच सांगू शकतो, बरोबर आहे का नाही? मग त्या ज्या क्रेविंग्स आहेत, त्या क्रेविंग जेव्हा तयार होतात ना, त्या क्रेविंग्स तयार झाल्यावर तुमच्या शरीरावरती त्या पहिल्यांदा उमटतात. मग ते कुठल्या स्वरूपात उमटतात? भावनेच्या स्वरूपात. त्याच्या स्वरूपात उमटतात? भावनेच्या. म्हणजे काय, राग, द्वेष, चिडचिड, आनंद, ह्या भावना आहेत. ह्या सगळ्या काय आहेत? भावना आहेत. मग ह्याच्यामध्ये क्रेविंग आली तेव्हाची कसली असते तुमची भावना? तणाव, इच्छा असते ना, इच्छा. क्रेविंगलाच भावना नाव आहे. क्रेविंग एक इच्छा होणं म्हणजे भावना आहे. क्रेविंग म्हणजे सुद्धा काय, भावना येते. आणि जेव्हा ही क्रेविंग होते तेव्हा क्रेविंग झाल्यावर पिण्याची इच्छा वाटते. म्हणजे काय होतं बघा, तुमच्या घशात कोरडं वाटायला लागेल. काल कुणाला नाही गेलतो, रुपेशला काय होत होतं, आहे ना, घसा कोरडा पडलाय. आणि काय सांगत होता मग, आहे ना, आलं का पहिलं सेन्सेशन, घसा कोरडा पडणं, श्वास वाढणं, श्वास फास्ट होतो आपला, नॉर्मल नाही राहत, श्वासामध्ये बदल होतो. त्याच्यानंतर छातीत धडधडणं किंवा छातीत घट्टपणा येणं, बरोबर आहे ना, ह्या गोष्टी घडतात. आणि मग ह्या गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा तुम्ही त्याला काय करता माहिती आहे का, प्रतिक्रिया देता. काय करता? आणि प्रतिक्रिया दिली की प्रतिसाद उमटतो, म्हणजे वर्तन घडतं. काय घडतं, पहिल्यांदा संवेदना आली, क्रेविंग तयार झाली तुमच्यामध्ये. क्रेविंग तयार झाली की मग क्रेविंगलाच भावना, म्हणजे संवेदना आल्या, संवेदना तयार होतात, म्हणजे भावना तयार झाली. भावनेमध्ये झालं की लगेच मग काय होतात, विचार काय येतात, तुम्ही प्रतिसाद देताय त्याला, सॉरी प्रतिक्रिया देताय. धडधडायला लागलंय, तुम्ही काय म्हणताय, धडधडायला लागलाय, माझा लयच घसा कोरडा पडायला लागलाय, म्हणजे काय, प्रतिक्रिया. माझा घसा कोरडा पडतोय, छातीत धडधडतय, ही काय झाली, प्रतिक्रिया. काय, ही तुम्ही दिलेली प्रतिक्रिया आहे. आणि मग ही प्रतिक्रिया झाली की मग विचार काय असतो, आता घ्यायला लागते, आता प्यावं लागेल, त्याशिवाय मला बरं वाटणार नाही, मला चैन पडणार नाही, मला चांगलं वाटणार नाही. आणि मग प्रतिक्रिया दिली की अंगाची थरथरी चालू होते, अजून धडधड जास्त प्रमाणात वाढते. प्रतिक्रिया दिली ना, अजून जास्त धडधड वाढते.
अजून कोरडा घसा पडायला सुरुवात होते प्रतिक्रिया दिल्यानंतर. काय होतं? अजून जास्त. आणि मग विचार काय येतो, आता घेतल्याशिवाय मला चैन पडणार नाही, मला घ्यावी लागेल, त्याशिवाय समाधान मिळणार नाही, मला बरं वाटणार नाही. आणि मग आपण काय करतो वर्तन? आपलं वर्तन कसं होतं मग? जातो आणि आपण घेतो, जातो आणि आपण काय करतो? डायरेक्ट घेतो. हे सोपं आहे, पण तेवढंच अवघड आहे हे करणं. आणि ह्याच्यासाठी सातत्य, जेवढं मी सांगितलं ना 1-2 मिनिटात, त्याच्यासाठी प्रॅक्टिस आहे. 90-90 दिवसाचं, रोज 10 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास प्रॅक्टिस केलं पाहिजे तुम्ही. तर तुम्हाला त्या संवेदना लवकरात लवकर समजायला सुरुवात होते. जर तुम्ही नाहीच प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला संवेदनाच समजणार नाही. त्या क्रेविंग्स आहेत, तुम्ही नुसती भावना आहे म्हणाल, तुम्हाला संवेदना नाही समजला तरी म्हणणार नाही आता प्यायला लागतंय, म्हणजे प्रतिक्रिया आली, प्रतिक्रिया आली की विचार येतो, चला आता घेतलं पाहिजे, घेतलं पाहिजे म्हणलं की वर्तन तसंच घडतं. मग तुम्ही थांबवू शकत नाही, मग तुमचं वर्तन बदलतं. तुमचं वर्तन काय होतं? वर्तन आहे ना ते. दारू पिणं हे वर्तन आहे आपलं, डायरेक्ट घेऊन पिणं, म्हणजे जाऊन दुकानात पिणं किंवा दुकानातून घेऊन घरी पिणं, हे सुद्धा काय वर्तनच आहे तुमचं. हे वर्तन घडतं, ह्या स्वरूपात तुमचं वर्तन आहे. बाकी काही वेगळं लय मोठी गोष्ट अशी नाही. मग याला पॉज हे थांबा द्यायचा कसा? जेव्हा आता तुमच्याकडे आता मी तुम्हाला सांगतो टोबॅको मिळत नाही म्हणून जे काही संवेदना व्हायला लागली तुम्हाला, काय संवेदना होती? संवेदना म्हणजे तुमच्या क्रेविंग्स व्हायला लागली, तुमच्यात भावना काय तयार होते? आता नाही मिळालं तर काय? अस्वस्थपणा वाटायला लागलाय ना. मग तो अस्वस्थपणा का वाटतोय ते शरीरावर पहा. काय होतं अस्वस्थ वाटल्यावर? छातीत धडधड होते का? श्वासात गती होते का? तुम्ही म्हणताय तसं तोंडात ठेवल्यावर तिथं हलकापणा वाटतो किंवा चरचर जाणवत नाही, अनुभवता येत नाही तुम्हाला. इथं चुरचुर होतं ना त्यानं, मी नाही खात ते ना, त्यामुळे मला माहित नाही काय होतं. अरे चुरचुर होते, काय होतं, काय तर सांगा. काय होतं ठेवल्यावर इथं? हा, जरा मोठ्याने सांगा आवाजमध्ये. थोडं चुरचुर होतं ते जोपर्यंत आहे तोपर्यंत, का तात्पुरतं होतं? तात्पुरतं होतं का? खायला मागायला लागलाय माहित नाही मग तो लाजायला लागला. नवीन नवरे एक काय मगापासून मागा लागलाय आणि आता चुरचुर होतं, ती किती वेळ होतं ते तर सांगा. तर ते काय पैसे द्यायचेत मला सांगायला? तेच विचारायला लागलोय ना मी. हा, लाल लाल पडती चुरचुरून आणि थुको वाटतंय सारखं, बरोबर आहे. मग ते जे चुरचुरपणा आता तुम्हाला जाणवत नाही, तिथं लक्ष द्या. तिथंच काय झालं, मी इकडे लक्ष देत आहे का त्याच्याकडे, का तिकडचं सेशन चालू करूया? नाही, ते आला म्हणून सगळे तिकडे बघायला लागले म्हणून म्हणलं तुझा तिकडं चुरचुरतोय इकडे. मग काय करायला पाहिजे तेव्हा आपल्याला? त्या संवेदना आहे, त्या संवेदनेवर लक्ष देऊन तुम्हाला त्याला प्रतिक्रिया न देता त्याला काय केलं पाहिजे? निरीक्षण केलं पाहिजे. काय केलं पाहिजे त्याचं? त्याचं काय केलं पाहिजे? म्हणजे काय करायचं? मी सांगितलं परवा बॉडी स्कॅन करताना, त्याला चांगलं आणि वाईट म्हणायचं नाही. त्याला चांगलंही म्हणायचं नाही, त्याला वाईटही म्हणायचं. तुम्हाला क्रेविंग आली ना, ती क्रेविंग आल्यानंतर काय आपल्या शरीरावरती कुठं काय घडायला लागलंय त्याच्यावरती बॉडी स्कॅन करून बघायचं. बॉडी स्कॅन म्हणजे काय? ते लगेच नाही होणार. मला कसं, आता समजा मला वाटलं क्रेविंग, तर मला डायरेक्ट बघता येईल का? तर प्रॅक्टिस आहे. तुम्हाला डायरेक्ट बघता येणार नाही, तुम्हाला शोधावं लागेल, कारण त्याच्यासाठी सूक्ष्म मन करावं लागतं, मनाची सूक्ष्म अवस्था करावी लागते. हा, म्हणजे एकाग्रता एकदम पूर्ण एकाग्र व्हावं लागतं, लक्ष केंद्रित व्हावं लागतं एकदम. लहानातल्या लहान गोष्टीवर तुमचं लक्ष पाहिजे, धडधडतीवर, आहे का नाही? आणि मग तिथं जेव्हा तुम्ही बघायला चालू होत आहे ना, तर काही सेकंदामध्ये काय होतं? ती धडधड शांत होते. काल आपण बघितलं ना, चेहऱ्यावरती तेलकट वाटलं, कुणाला खाजवल्यासारखं वाटलं, अजून काय, कुणाला ड्रेसच्या कॉलरचा स्पर्श झाला, कुणाला गरमीचा झाला, कुणाला हवेचा स्पर्श झाला, वेगवेगळं जाणवलं की नाही? तशा पद्धतीच्या क्रेविंग्स काय आले की काय होतं? जाणवतं. आणि ते जाणवल्यावर त्याच्यावर जर तुम्ही शांत बघत राहिलात की काही सेकंदानंतर, काही वेळानंतर ते चेंज होतं. काय होतं? ती क्रेविंग, तिला जर तुम्ही प्रतिक्रिया नाही दिली की ती शांत होते.
फक्त काय सांगायचंय मेंदूला, पॉज म्हणजे काय, मला क्रेविंग आलेली आहे, माझी क्रेविंग आहे, माझी पिण्याची इच्छा झालेली आहे, म्हणजे माझी इच्छा होत आहे, पण ती का होते, चांगला आहे की वाईट आहे ह्याच्यात पडायचं नाही, ही माझी इच्छा व्हायला लागली एवढंच. नाव द्यायचंय त्याला. काय नाव द्यायचंय म्हणजे पॉज. आणि जेव्हा तुम्ही त्याला नाव देताय, जेव्हा आपण त्या क्रेविंगला नाव देतो बरं का, काय करतो हे कळलं ना तुम्हाला एवढं. जेव्हा आपल्याला क्रेविंगला त्या काय करतो आपण नाव देतो, काय झालं हसायला, हे काय चाललंय, मला ऐकायला येतं तुम्हाला ऐकायला येणार का एवढ्या लांब. मी सांगितलं ना, प्रॅक्टिसचा हा परिणाम असतो. कुठं काय चाललंय पुढे जरी बघितलं तर मागं कळलं पाहिजे आपल्याला काय आहे, सजग पाहिजे आपण, सतत जागृत पाहिजे आपल्या बाबतीत. कळलं का, सतत जागृत पाहिजे. कोण काय म्हणतंय कोण काय म्हणत नाही आपल्याला त्याचे देणे घेणार आहे, पण ते आवाज जाणवतात कधी कधी, आहे की नाही. हसणं म्हणजे सिरियसनेस नाही, आणि मला कळलंय मी सुधारणार आहे, म्हणजे गाढवाला कितीही सांगा, शेवटी गाढव गाढवच असतं. त्याला हे क्रेविंग, मग ह्याला जेव्हा तुम्ही नाव देणार आहे ना, नाव दिल्यानंतर काय होतं, तुमचा पीएफसी प्री फ्रंटल कॉर्टेक्स सजग राहतो. तुम्ही जेव्हा त्याला नाव देताय आणि ह्या क्रेविंगला सजगतेनं लक्ष देऊन पाहायला सुरुवात करताय, त्यावेळेस तुमचा प्रीफ्रंटल हस्तक्षेप करतो. जो प्रीफ्रंटलनं तुमच्या एक पाऊल पाठीमागे घेतलेला आहे तो तुमच्या बरोबर उभा राहतो, आणि जेव्हा मग काय म्हणतो, ही क्रेविंग आहे, मग ही क्रेविंग आहे, तर मग परत तुमचा प्रीफ्रंटल वैचारिकरित्या काय म्हणतो, याला प्रतिक्रिया द्यायची, हे चांगलंही नाही आणि हे वाईटही नाही, हे चांगलंही नाही, आनंदी नाही, दुःख नाही, हे आणि जसं आहे जशा प्रकारे तिथं दिसतंय, जे काही दिसतंय आपल्याला, धडधड दिसते तर धडधड, कोरडपणा वाटतोय तर त्या कोरडपणाला पाहायचं, जसं आहे तसं त्याला पाहायचं, त्याला नाव द्यायचं नाही, नाव द्यायचं फक्त, ही माझी क्रेविंग व्हायला लागली, आणि त्याचा परिणाम बघायचा आपल्याला. काय करायचं, संवेदना अनुभवायच्या, पण त्याला काय करायचं नाही, चांगलं वाईट म्हणायचं नाही. आणि जेव्हा तुम्ही चांगलं वाईट म्हणत नाही आणि पूर्णपणे त्याच्यावरच बघत राहता, कशावरती, त्या संवेदनेला बघत राहता, तर काही वेळानंतर काही सेकंदामध्ये ती संवेदना निघून जाते. ती संवेदना काय होते, निघून जाते संवेदना, आणि ती संवेदना निघून गेली की क्रेविंग थांब. म्हणजे कुठं हस्तक्षेप, तुमच्या प्रीफ्रंटलनं हस्तक्षेप करतो. ते काय म्हणतो, प्रीफ्रंटल काय म्हणतो, मग तुमच्या अमायगडाला काय सांगतो, किंवा अमायगडाला काय म्हणतो तुमचा, मग हे भावनिक आपण वाक्य वापरतोय, म्हणजे बोलण्यासाठीचे वाक्य आहेत. अमायगडाला काय वाटतं, मग धोका आहे, मला धोका आहे, क्रेविंग आहे, पण मला ह्याच्यापासून इजा नाही, मला ह्याच्यापासून त्रास नाही, ह्याच्यापासून काय नाही, मला त्रास नाही. हे कशामुळं, प्रीफ्रंटल सांग, ऐक ना, प्रीफ्रंटल मध्ये वैचारिक बुद्धी, मला धोका आहे पण त्रास होत नाही, हे कोणाला कळतं, अमायगडाला, आणि त्याला कळाल्यामुळे हे क्रेविंग काय होते, थांबली जाते. क्रेविंग थांबली की तुमची तंबाखू खाण्याची जी काही इच्छा आहे, तुमची जी काही पिण्याची इच्छा आहे, जे क्रेविंग आहे ती थांबते, परत उद्भवल थोड्या वेळात, परत ते करायचं, परत उद्भवल, परत करायचं. आणि जेव्हा आपण सातत्य ठेवू, जेव्हा आपण हे प्रॅक्टिसचं सातत्य ठेवू, हे सातत्य ठेवल्यानंतर काय होईल, मग नवीन न्यूरल पॅथवे तयार होईल, नवीन मार्ग तयार होईल मेंदूमध्ये, आणि मग हळूहळू तुम्हाला काही जरी घडलं तरी पहिल्यांदा तुम्हाला त्याची जाणीव होईल. काय होईल, तुम्हाला त्याची जाणीव होईल पहिल्यांदा, तुम्हाला काय घडतंय त्याची पहिल्यांदा तुम्हाला काय होणार, मग धडधड वाढली, क्रेविंग आहे तुम्हाला कळालं, क्रेविंग आहे कळल्यावर लगेच तुम्हाला कळालं, छाती धडधडते, छाती धडधडीत त्याच्याकडे लक्ष द्यायला लागला की काही सेकंदानंतर, काही वेळानंतर काय होणार आहे, ती छातीची धडधडपणा, प्रतिक्रिया दिली की अजून वाढणार, प्रतिक्रिया नाही दिली की काय होणार, झालं तुम्हाला. हे आहे एमबीटी, परिवर्तन याला म्हणतो. काय म्हणतो याला आपण, परिवर्तन. म्हणूनच त्याला मी नाव काय दिलंय, माइंडफुलनेस बेस्ड ट्रान्सफॉर्मेशन थेरपी, माइंडफुलनेसवर आधारित
परिवर्तनात्मक थेरी किंवा पद्धत, परिवर्तन करणारी पद्धत आहे. पॉज काय आहे तिथं तुम्ही दिलं, त्याला नाव दिलं, म्हणजे तिथंच तुम्ही काय केलं, पॉज दिला, त्याला थांबा दिला, आणि थांबा दिल्यामुळं प्रीफ्रंटल तुमचा सक्रिय होतो. प्रीफ्रंटल काय होतो, सक्रिय होतो, आणि मग सतत सतत त्याला सवय लागते प्रीफ्रंटलला सक्रिय होण्याची, आणि नंतर मग काही दिवसानंतर, काही वर्षानंतर, 1.5-2 वर्षानंतर, जेव्हा जेव्हा कधीही तुम्हाला 1.5 वर्ष थांबून क्रेविंग आली तर तुम्ही तिकडे ओळख नाही. तुम्हाला शस्त्र मिळालं, तुम्हाला थांबायचा ब्रेक लावायचे काय मिळालं, मंत्र मिळाला. तुम्हाला ब्रेक लावायची एक टेक्निक समजली, आणि त्याच्यामुळे तिथं तुमचा ब्रेक लागतो. कुठल्याही गोष्टीत असू दे, तुमच्या विचाराचा असू दे, तुमच्या घरात भांडणाचा असू दे, तुमच्या रागाचा असू दे, ट्रेसचा असू दे, हे सगळं ह्याच्यातून तुम्ही थांबवू शकता. ह्याच्यात थांबा निर्माण होऊ शकतो. थांबा घेतला की ते टेन्शन थांबू शकतो, तो ट्रेस थांबतो, ट्रेस थांबू शकतो, तणाव थांबू शकतो, तणावाची स्थिती थांबवू शकतो. पण तुम्ही मात्र त्याला प्रतिक्रिया दिलं की अजून ते जास्त वाढणार. ते काय करणार, प्रतिक्रिया दिली की अजून जास्त प्रमाणात वाढ होणार, पण कमी नाही होणार त्याची. झालं का, कमी होणार नाही. बघा तुम्ही प्रयोग करून, पोटात जर थोडंसं दुखतंय आणि तुम्ही जर त्याला प्रतिक्रिया लईच दुखा लागलंय तर अजून जास्त कळ मारतात. मानसिक आहे हे सगळं. अजून जास्त कळ मारायला काय होते, पोटात कळ मारायला सुरुवात होते. बघा तुम्ही करून. पण जेवढी कळ आहे आणि तिच्याकडे तुम्ही राहिलात, ते दुखणं थांबणार नाही, पण तुम्हाला जास्त वेदना न होता किमान तुम्ही दवाखान्यात जाऊन आपण आपलं उपचार पद्धती तरी करू शकतो. कळलं का तुम्हाला, उपचार पद्धती तरी आपण करू शकतो, लई त्रास न होता. पण तिथं जर केलं तर मग तिथंच ओरडायला चालू करताय तुम्ही. बरोबर. आता परवाच्याच उदाहरण, त्याने ते गिळल्यावर त्याला दुखलं नाही, पण त्याला स्वतः तशा प्रतिक्रिया दिल्या, दुखतंय, इथं अडकलं, घाबरला तो. त्यामुळे ते घाबरण्याची भावना होती. काय होती, दुःखद भावना तयार झाली त्याची. काय कराय, ती भावना त्यानं काय केलं, लगेच प्रतिक्रिया दिलं. आता इथं अडकल, दुखल, काहीतरी त्याला सांगायला चालू केलं. म्हणजे काय केलं, प्रतिक्रिया द्यायला चालू केलं. मग दुखायला त्याला वाटायला लागलं, दुखायला लागलंय, हे होईल का. कळलं, म्हणजे जेवढ्या प्रतिक्रिया देत आहे तेवढा आपल्याला घातक असतं. म्हणून आपल्याला याच्यामध्ये पॉज शिकायचा आहे, आणि तोच पॉज आपल्याला प्रॅक्टिसच्या माध्यमातून शिकायचा. कशाच्या माध्यमातून, जेवढं सांगितलंय, जेवढं सोपं वाटतंय तेवढं सोपं नाहीये, आणि तेवढं अवघड पण नाही तेवढं. आणि म्हणून जर तुम्ही इथं 90 दिवस व्यवस्थित अगदी जर प्रॅक्टिस केलं तर भविष्यात खूप चांगलं तुम्हाला रिझल्ट तुमच्यावरती येणार आहे. खूप चांगले तुम्हाला अनुभव पाहायला मिळणार आहे. तुमच्या मनाचे खेळ तुम्हाला समजायला सुरुवात होणार आहे. माझ्यापेक्षा कितीतरी पटीनं चांगलं. प्रॅक्टिसवर असतं सगळं. जो प्रॅक्टिस करणार त्याला त्याचं फळ मिळणार. जो प्रॅक्टिसच करत नाही त्याला फळ मिळणार का, त्याचं सातत्य नाही, तर मग ती न्यूरोप्लॅस्टिसिटी तयार नाही होणार. आता तुम्ही म्हणणार मग आम्ही गेलो की नाही सर कंट्रोल होत नाही. हो, खरं आहे. आता उद्या परवा 30 दिवस आपण 40 दिवस प्रॅक्टिस करू, ह्याच्यावरती त्रास होणार. मी काय सांगतोय तुम्हाला, त्रास लगेच थांबणार आहे का, होणार आहे त्रास. का होणार आहे, कारण तो मार्ग अजून आपला मजबूत आहे का, आत्ताशी कुठं बनण्याच्या मार्गावर आहे. आत्ताशी तो मार्ग न्यूरल पाथवे बनण्याच्या मार्गावर आहे. काय आपण आता प्रॅक्टिस मध्ये काय करतोय, त्याला बनवायला मदत करायला लागलोय. तो तयार होण्यासाठी आपण चालू आहे, आणि मग प्रॅक्टिसनं तो बनत जाणार आहे. पण त्या क्रेविंग नाही थांबणार, कारण तो जुना जो मार्ग आहे ना, तो हेवी आहे आपल्यावर, तो मजबूत आहे. त्यामुळे तो त्याची पकड सोडणार आहे का लगेच. आपण जेव्हा हे सतत 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 आता 90 दिवस प्रॅक्टिस करू, मग आपला हळूहळू मार्ग मजबूत होत जाणार. मग ह्याला 90 दिवस लागेल, कोणाला 20 दिवस लागतील, प्रॅक्टिसवर आहे. ज्याला जेवढं लवकर समजणार त्याला लवकर त्यातनं बाहेर पडणार. ते कोणाला मी सांगू शकत नाही एवढ्याच दिवसात. कोण 21 दिवसात सुद्धा क्रेविंगला हे करू शकतो थांबवण्याचं. कुणाला 90 दिवस लागतील, कुणाला वर्ष पण लागेल, कुणाला वर्ष 2 वर्ष पण लागतील, कुणाला 5 वर्ष सुद्धा लागू शकतात. का, कारण तुम्ही प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. तुम्ही सकाळ संध्याकाळ व्यवस्थित प्रॅक्टिस करत गेला तर तुम्हाला ते जाणीव होत राहणार. आणि तुम्ही नुसतं इथं ऐकलं आणि तिथं जाऊन टाइमपास करत लोळत बसला आणि दाखवायचं मला दात वेगळे परत नाही करतोय सर, ते लगेच तुमच्या ह्याच्यावर कळतं तुम्ही किती वेळा येत आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय, जे सिगरेट पितायत त्यांनी सिगरेटच्या क्रेविंग्स लिहा. मला दिवसभरामध्ये सिगरेटची क्रेविंग किती वेळा झाली. सुरुवातीला 2 दिवस पहा, क्रेविंग पहा म्हणजे काय, क्रेविंग किती होळ्यात ते लक्षात घ्या. क्रेविंग झाली
हे लक्षात घ्यायला शिका. पहिला काय शिका? पहिला मेन मुद्दा तर शिका. मला क्रेविंग होते, मला दुःख होतं, मला आनंद होतो, मला आळस होतो, हे तर पहिला बघायला शिका. आणि ते किती वेळा झालं हे तुमच्या नोटबुकला नोंद ठेवा, की मला आज दिवसभरामध्ये किती वेळा तंबाखू खाऊ वाटली, मला आज दिवसभरामध्ये किती वेळा दारू प्यायला वाटलं, मला आज दिवसभरामध्ये किती वेळा सिगरेट ओढायला वाटली. हे वाटलं ना, वय घ्यायचं लिहायचं, टायमिंग इकडं बघा, वय घ्यायचं टायमिंग लिहायचं, वय घ्यायचं टायमिंग लिहायचं, मला ह्या वेळेत हे वाटलं. आणि मग 1-2 दिवस असं सगळं लिहून झालं की मग त्याच्यावर काय करायचं, क्रेविंग आली की मग तिला पाहायला शिकायचं. काय करायचं? आपल्या शरीरावरती आपलं लक्ष घ्यायचं, आपण सजग राहायचं आपल्या शरीरावर, आणि जिथं जे घडतंय तिला फक्त काय करायचं, पाहायचंय, बघत राहायचं तिला, जसं आहे तसं तिला बघायचं. आणि जेव्हा ती थांबते ना, तिची जी मजा आहे ती तुम्हाला वेगळीच. तुमची भांडणं मेंदूची आपल्याला कळायला सुरुवात होतं, मेंदू मधला गोंधळ आपल्याला समजायला होतं. मेंदू आपल्याशी कसा, मेंदू हा लहान बाळासारखा आहे, त्याला जसं तुम्ही शिकवणार तसं तो शिकतो. लहान मूल कसं आहे, त्याला जे आपण शिकवणार ते शिकतो. तुमचा मेंदू त्या पद्धतीचा आहे, त्याला जे शिकवणार तो शिकतो. तुम्ही न शिकवता तो काही शिकत नाही. मेंदूला तुमच्या तुम्ही न शिकवता काही शिकत नाही. आता आगरी कोळी भाषा आम्हाला येणार आहे का ती? आता त्यांच्यात बाळाला बाला म्हणतात, बरोबर आहे ना, कारण ते ळच्या ऐवजी त्यांच्या ल आहे, महाराष्ट्रीयनच लोक आहेत. पण ती घरातली लहानपणापासूनची बोलण्याची अवगत झालेली भाषा आहे, आणि त्याच्यानुसार त्यांचे न्यूरोप्लास्टिसिटी तयार झालेले आहे, त्यांचा न्यूरो पाथवे त्यानुसारच बनलेला आहे. आणि त्यामुळे त्यांना ळ म्हणायलाच येणार नाही, लच म्हणणार, बालाच म्हणणार, आहे का नाही? चुकीचं नाही ते, त्या पद्धतीचं प्रशिक्षण आहे. मी आता खेडेगाव जन्माला आलो, खेडेगावातल्या भाषा आहेत, सांगली सरची भाषा आहे माझी, मी हा याच टून मध्ये बोलत राहणार आहे. मी बदलण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना ओळखतं काही दिवसांनी की अरे हा प्रॉपर नाही. प्रॉपर तुमचं गाव कुठलं विचारणार, तर आज ना उद्या थोडं ना कुठं तरी कुठं ते वाक्य येतात. किती आपण प्रयत्न केला समजा सुधारण्याचा तरी सुद्धा, कारण हे लहानपणापासूनचं पाक वयाच्या 18व्या 19व्या वर्षापर्यंत तेच आलं माझ्यासोबत, वयाच्या 30व्या वर्षापर्यंत समजा. आलं का लक्ष? तुमचा मार्ग बदलता येतो, तुम्हाला मेंदूला नवीन शिकवण देता येते, नवीन सवयी लावता येतात, नवीन न्यूरो पाथवे तयार करता येतात. कुणाच्या हातात आहे? तुमच्या. आणि त्यासाठी संस्कार महत्वाचे आहेत, तुमचं टाइम टेबल इथलं महत्वाचं आहे. मग काय तुम्हाला रिहॅबिलिटेशन मध्ये ठेवण्याच्या ऐवजी आमच्या व्यसनमुक्त ठेवण्याच्या, कोंडून घातला असतं तरी चाललं असतं घरी. इथं तुम्हाला ठेवण्या पाठीमागचं उद्दिष्ट काय आहे, तर तुमचं टाइम चेंज होणं, तुमचं टाइम टेबल बदलणं. तुमचं इथं काय होणं आहे, बदलणं, टाइम टेबल. त्या अर्थानं तुम्ही खरं इथं आलाय. तुमचा टाइम टेबल बदलला पाहिजे, तुमच्या झोपण्याच्या सवयी बदलल्या पाहिजेत, तुमच्या खाण्याच्या सवयी बदलल्या पाहिजेत, तुमच्या रोजच्या पिण्याच्या सवयी बदलल्या पाहिजेत, बरोबर आहे. इथं टाइम, तुमच्या इथं वाचण्याची सवय तुम्हाला लागली पाहिजे, इथं तुम्हाला योगाची सवय लागली पाहिजे, इथं तुम्हाला घरी सुद्धा गेल्यावर हिशोब लिहायची सवय लागली पाहिजे. ह्या लिखाणावरून आज मला काय वाटतं तुम्ही रोज रात्री लिहिलं पाहिजे. आज मला काय वाटलं, आज मला किती वेळा क्रेविंग आली, किती वेळा दारू पिण्याची इच्छा झाली, मी दारूच्या दुकानासमोर न जाताना माझ्या मनाची अवस्था काय होती, हे लिहिलं पाहिजे रोज रात्री. तर ते हळूहळू अजून मजबूत मार्ग तयार होणार. आणि एकदा मजबूत मार्ग तयार झाला की तुम्हाला किती जरी मोठा भादर जरी आला दारू पाजायला तर तुम्ही जाणं शक्य नाही. का? कारण तुमच्याकडे शस्त्रसाठा भरपूर आहे, त्याच्याशी लढण्याचा, आहे का नाही? हा, तुमच्याकडे जर ते वेपन्सच नसतील तर तुम्ही कसं लढणार? आणि आता तुमच्याकडे ते लढायला नाही म्हणून तुम्ही सगळं टाकून देताय खाली आणि सरळ त्याच्या फ्रीज होत आहे, फ्रीज त्याच्या हवाली मेंदूच्या काय करताय, स्वतःला देऊन टाकताय. मी काही करू शकत नाही, मला घ्यावं लागेल बाबा, त्याशिवाय मला बरं वाटणार. तुम्ही त्याला काय करताय, फ्रीज होत आहे, डायरेक्ट त्याच्या स्वाधीन होऊन जात आहे आणि मग ते तुमच्याकडून करून घेत. उलट तुम्ही मेंदूवर ताबा मिळवायला पाहिजे, ते मेंदू तुमच्यावर ताबा मिळवून बसलाय. कळतंय का मी काय? आणि हे टाइम टेबल चेंज करायला आलोय, ही झोप पूर्ण करायला आलोय. आळस नाही, तुम्ही झोपलाय म्हणजे ते आळस, तो आळस आहे. हे कशामुळे आहे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, डोपामाइन स्त्रवणं, त्याचं प्रमाण तुम्हाला आता काय मिळत नाही का? मिळतंय की आता पण, परंतु तो आनंद जो तो कमी आहे तुमच्यासाठीच. म्हणून त्याला आपल्याला नैसर्गिक
पूर्वपदावर आपल्याला आणायचं आहे. जॅकलॉग लागतो माहितीये कुणाला? कोणी गेलंय का बाहेर देशात? बाहेर देशात गेल्यावर काय म्हणतो त्याला? जॅकलॉग म्हणतो ना. जॅकलॉग लागतो का? म्हणजे काय लागतं? नाही ना, जॅकपॉट नाही. ते तुम्ही ते ह्याच्यातलं गेम मधलं म्हणायला आला. जॅकलॉग म्हणजे त्याला माहित असेल काय? बाहेर देशात गेल्यावर आपल्याकडे अंधार आहे तर आता तिकडे प्रकाश आहे. मग तुमच्या झोपेच्या टायमात सगळ्या टायमात काय होतो? बदल होत. त्याला जॅकलॉग म्हणतात. हा, ते जॅकलॉग. मग तुम्ही जर आता इथं बसला तर तिथं तुमचा इथला दिवस आहे तर तुम्ही तिथं रात्रभर जागा राहणार, झोपणार. मग त्या वातावरणाशी मॅनेज करायला ऍडजस्ट करून घ्यायला आठवडा जातो तुमचा. काय जातो तुमचा? मग तुम्हाला ती मग वेळ लागते आणि परत तिकडून इकडं आल्यावर परत ते 15 दिवस तसे जातात तुमचे. कशात? केमिकल लोचाव. त्या वातावरणात ह्या वातावरणात आलं की तिकडची झोपे सवय लागली. आता इकडं कुठं रात्र आणायची? तर दिवस आहे, आता तिकडं रात्र आहे. समजलं का? ह्या पद्धतीनं घडतंय. येतंय लक्षात मला काय सांगायचंय? समजतंय का तुम्हाला? ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत घडतात आणि त्याच्यामुळं तुम्हाला काय करायचं? ह्यातनं बाहेर पडायचं आहे. याच्यातून आपल्याला काय करायचं आहे? आणि त्याच्यासाठी सातत्य. उद्यापासून रोज प्रॅक्टिस. कोणी येऊ न येऊ मॅडमला सांगायचं, मॅडम आम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे, हे घ्या. मॅडमना काय सांगायचं? आम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे, घ्या. तुम्ही स्वतः सांगितलं पाहिजे. तुमच्यावर दबाव टाकून मग तुम्ही काय करणार माहिती आहे का? तुम्ही बसणार स्वतः दबावानं. का तर मी बडबडेन, तुम्हाला झापणार, तुला कळत नाही, मग मी म्हणेन तुम्हाला घरला सांगणार तुझ्या रिपोर्ट नाही बाबा, तुझा रिझल्ट अजून. मग त्याच्या खातीर तुम्ही फक्त काय करणार? मुद्दाम बसणार. पण बसणार इथं आणि मन सेंटरच्या बाहेर, व्यसनमुक्तीच्या बाहेर तुमचं मन. तुम्ही नुसतं जागेला नावाला किंवा मग तो अर्धा तास 10 मिनिटं होईपर्यंत स्वप्नात तुमच्या वेगवेगळ्या किंवा प्लॅनिंग मध्ये, तुमच्या भूतकाळाच्या किंवा भविष्याच्या प्लॅनिंग मध्ये, भूतकाळाच्या आठवणी किंवा भविष्याच्या प्लॅनिंग मध्ये. इथून गेल्यावर काय करायचं, कसं करायचं, कुठं बसायचं, मग हे तुमचं चालणार. जबरदस्ती बसवलं आणि स्वतःच्या सहकुशीनं मनानं बसला तर प्रॅक्टिस होणार. काय होणार? प्रॅक्टिस होणार. आणि म्हणून आपण इथं दाबून ठेवत नाही. बरेच लोक म्हणतात तुमच्याकडे काय रूल्स? आमचे रूल्सच आहेत, पण आमचे रूल्स काय आहेत? तुम्ही स्वतः लावून घेण्याचे आहेत. आमचे रूल्स नियम काय तिथले? म्हणून मग तुम्हाला मी 6 महिने जरी समजा दाबून ठेवलं इथं, किती महिने? 6 महिने जरी तुम्हाला मी तर दाबून ठेवलं तुमच्या मनाच्या विरोधात, तुमच्या विरोधात, तर तुम्ही 6 महिन्याने जाऊन पहिल्यांदा पिणार. आहेत बरीच लोक बाहेर पडल्या पहिली घेतात. झालंय का नाही असं? कुणाकुणाच्या बाबतीत झालंय असं? पडल्या पहिलं घोट. का झालं असं? कारण काय? काय माहिती नाही कळलं म्हणजे? बाहेर पडला नंतर हे झालं जबरदस्ती. ही झाली जबरदस्तीची उपचार पद्धत. आपल्याला जबरदस्ती नको. आपल्याला तुम्ही स्वतःहून रिझल्ट दिला पाहिजे. तुम्ही स्वतःहून इंटरेस्ट घेतला पाहिजे. मी सांगून जर घेणार असाल तर तुम्हाला 100 रिहॅबला जरी ठेवलं, रिहॅबिलिटेशनला, काहीच होणार नाही. 150 रिहॅबिलेशन जरी झाले तरी तुम्हाला तिथं काही, जोपर्यंत तुम्ही स्वतःवर आता मला थांबायचं आहे म्हणणार नाही तोपर्यंत काय होणार नाही. म्हणून मग तुम्ही उड्या मारताय. आता आम्ही जे सांगतोय ना, नाही तुमच्या मनावर, मग तुम्ही घरात जाऊन तो डायलॉग मारताय, माझ्यावर आहे, तिथं टाकून काय फायद्याचं आहे, मी बघेन. पण हिथं का टाकलंय? तर हे सगळे संस्कार हे तुमचं टाइम चेंज करण्यासाठी. काय करण्यासाठी? मग हे 1 दिवसात होत नसतंय, 2 दिवसात, 21 दिवसात तुमच्यासारख्याला ते शक्य नाही. आणि म्हणून हा 90 दिवसाचा कोर्स आहे. म्हणून हा कोर्स किती दिवसाचा आहे? 90 दिवसाचा आहे. आणि ह्याची जनजागृती बाहेर होणं खूप काळाची गरज आहे. ते गंडे दोरे बांधण्यापेक्षा प्रॅक्टिकली. आणि आपलं एकमेव असं आहे जिथं आपण हे प्रॅक्टिस करून घेतो. आता उद्या एकच टास्क आहे, आजपासून उद्यापर्यंत. उद्या ह्या टायमापर्यंत किंवा 4 वाजेपर्यंत काय टास्क आहे तुमचा? क्रेविंग लिहून ठेवणं. मला तंबाखू किती वेळा खायला वाटली, टोबॅको, मला सिगरेट किती वेळा सोडायला वाटली,
मला दारूची तुम्ही जे काही व्यसन करताय त्याची आठवण किती वेळेस आली ते काय करायचंय, टायमिंग नुसार लिहायचं, 1 वाजता तर 1 वाजता. काय करायचं, जमेल ना तेवढं करायला? बघू ना, मला समजेलच उद्या, कारण ह्याच्या आधी असे म्हणलेत पण अजून एकदाही लिहिलं नाही कोणी. हा, तर मला उद्या संध्याकाळी मी सगळ्यांची वय बघणार आहे, मला हे पूर्ण पाहिजे. आणि जे आता सेशनला नाहीत त्यांनाही सांगून ठेवा बरं का. गडगे साहेब, जे सेशनला आहेत, किचनला आहेत किंवा इकडं तिकडं कोण असतील त्यांना सांगा मला उद्या हे पाहिजे. जर तुम्हाला खऱ्या अर्थानं आणि जर तुम्हाला नसेलच सुधारायचं तर सरळ घरच्यांना सांगा